सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर माझ्या ब्लॉग मध्ये पुन्हा ओ भाई होऊ शकता। आज मित्रांनो मी माझ्या म्हणजे आमच्या ना दुसऱ्यांचं शेत आहे तर तिकडे जाणार आहे। हा बघा इकडे राब। तर मित्रांनो आज आम्ही फिरायला आलो, संध्याकाळचे 6 वाजले। ही बघा आंबाडी, ही अशी असते आंबाडी। ह्याला मराठीमध्ये खाटी पण बोलतात, आमच्याकडले लहान मुलं बोलतात, ह्याचं गाणं बोलतात, ते तुम्हाला सांगून दाखवतो। आंबाडी तुंबाडी लागते खाटी। इथे मग तुम्हाला राब दिसत असेल, त्याच्यामध्ये चवली, ज्वारी आणि भेंडे, काकडी हे सगळे टाकलेले आहे। आणि हे बघा किती चवले, बघा किती फुले आलेत आणि हे बघा लहान लहान शेंगा पण पडल्यात। आणि चला मित्रांनो, आता फायनली आपण जाऊ भात बघायला। भात निसवली की नाही ते बघायला जाऊ, कारण की लावणीचा ब्लॉग मी एक टाकलेला आहे, तर तो तुम्हाला बघितला नसेल तर एकदा जाऊन नक्की बघा। आणि हा तुम्हाला मी भात कसं झाले ते तुम्हाला दाखवतो। टंटडान, हे बघा माझ्या पाठीमागे, ओ भाई साहब जबरदस्त भात झाले। हे बघा मस्तपैकी भात 2-3 आठवड्यांनी ना पूर्ण पिकणार ना, की नंतरला मग नंतरला कमरेचा काटा एकदम कडक होईल, मस्तपैकी कंबर दुखी। हे बघा कंच किती भारी जबरदस्त। हे बघा कवळे आहेत, अजून वजलेला नाही आहे। 2-3 आठवड्यांनी ना पूर्ण होईल हे भात, मग नंतरला कापायला लागेल। कापणी कसं करतो ते पण तुम्हाला ब्लॉग, त्याचा पण मी एक ब्लॉग बनवणार आहे, तर तुम्ही माझे ब्लॉग बघा आणि कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। हे बघा टंटडान, बघू शकता किती भारी। ओ भाई साहब, तर बिना खताची तरी एकदम जसायचे तशी एकदम क्लिअर आणि कलर मस्तपैकी देता येतच असेल। हा करडू आहे, इकडे उडीद परलायला आहे, हा बघा। चला अजून पुढे तुम्हाला दाखवतो काय काय आहे। तर मित्रांनो थोडासा एन्जॉय घेऊ आपण ह्या ब्लॉगमध्ये, तर तुम्ही कंटिन्यू राहा ना, शेवटपर्यंत ब्लॉग बघा ना। माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा ना। माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर मित्रांनो प्लीज सपोर्ट करा मला, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। तिकडे तुरी पण झाल्यात, हे बघा नंतरला मोठ्या झाल्या ना काय एवढ्या याला तुरी वाजतात ना। ह्या बघा तुरीला शेंगा येते ना तेव्हा बापून खायला एवढ्या मजा येते ना की सांगूच नका, कारण की तुरी आणि वालाच्या शेंगा मस्तपैकी बापायच्या एवढी। हे बघा इकडनं दोघे जण येतात। काय रे कुठूनचे तुम्ही? एक्सक्यूज मी सर, एक्सक्यूज मी मैम, आप कहाँ गए थे घूमने के लिए? तो क्या देखा वहाँ पे? ये क्या हुआ, ये जलन हो रही है। तर हाय तर करा, माझ्या व्हिडिओ मध्ये येणार ना तर व्हायरल होणार, व्हायरल। सपोर्ट मला दिसतोय की व्हिडिओ मध्ये, तर असाच सपोर्ट करत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसे वाटतात ते कमेंट करून पण नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। आणि अजून तुम्हाला मी एक गोष्ट जाऊन दाखवतो, तर तुम्ही कंटिन्यू राहा। हा तला दिसतोय, हा विहीर सारखा दिसत असेल तुम्हाला, खड्डा सारखा, जे आजोबा होते ना त्यांनी खोदलेली। हे बघा इथे काय आहे, तर तो पलाला ह्याच्यामध्ये खुबे आहेत। तर हा मावसाचा मुलगा दिसतो ना, तो आता काढणार आहे ह्या विहिरीतून खुबे। असा बघ ना साईडला असेल एखाद तरी, हो त्या बाजून इकडे असतील। इकडे आमच्याकडे ओलाला ते असतात ते लहान, आणि इकडे असतात ना ते खूप मोठे, इकडे असतात साईडला। बघून भेटला एक हा बघा भेटला फायनली मित्रांनो। हा बघा असा खुबा असतो, हा तर लहान आहे, ह्याच्यापेक्षा पण मोठे आहेत, एवढे मोठे खुबे आहेत पण ते ह्याला बोलतात तल खुबा। तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा। चला फायनल आता त्याच्यामध्ये परत सोडून देऊ, तर मी परत हा बघा इकडे साईडला ठेवतो। हा बघा हा आहे ना मावशीचा पोरगा, त्याचा बाबा आहे ना, आजोबा आहे ना, त्यांनी वाल बनवले। ते वालीवर जाऊ आपण बघायला माशी लागलेत का नाही, तर तिकडे जाऊ ना, डायरेक्टली भेटतो तुम्हाला। तर चला लेट्स गो। तर फायनली मित्रांनो आम्ही रस्त्याच्या साईडला पोहोचलोय आणि रूम म्हणजे इकडे रूम बनवणार आहे मावसा। ही मावसाची जागा आहे इकडे खाली मोबाईलच्या झाडाच्या खाली, इथे कडिंगचं दुकान असते उन्हाळी। हे बघा सडक असा रस्ता आहे हा, आणि रस्त्याला खड्डे बघू शकता किती जबरदस्त पडलेत। ओ भाई साहब खूप बेकार रस्त्याची हालत झाली। हे बघा खड्डे पडलेत सारे। इकडे आजोबाबांनी वाल केलेले आहे, त्याच्यामध्ये जाऊ बघायला आता आम्ही रस्ता कोर्स केला। हा बघा इकडे बाबाने भोतड मांडलेला आहे, लागत हवी ना। तर मित्रांनो बघू शकता वाल जबरदस्त केलेली आहे। हे ओहली आहे, तिथे बाबांनी हे वाल बनवलेली आहे, आणि दररोज संध्याकाळी थोडीशी लागतात, म्हणजे भाजी एवढी लागतात माशी असं। तर इथे भोतड ठेवलेलं आहे, हे बघा आतमध्ये। तर मित्रांनो ह्याला आहे मुहो बनवलेला आहे। मुहो असं मांडायचं असतं, समज इकडनं असं हे पाणी येते ना, असं मांडायचं असतं की किंवा मासा किंवा बेलकड याच्यामध्ये गेला ना तर परत त्याला निघता नाही येत, असं हे भोतड आहे। बाबा कसा मांडतो ते तुम्हाला दाखवतो। खालीच्या साईडला बेलकड निघालेला आहे, हा बघा इथे भोतड मांडायला लावलेला आहे। रात्री बाबा मांडतो, हे बघा असं।
झाला रे बाबा, झाला ना मासी मासी ना असं होत्यात नाही होते झोलेत नाही मला वाटलं मग झोले तुम्ही मासी ना होत्या भोतळ आता मग रात्री मांडत हवा असं. आता फायनली आम्ही जावा आता बाबांनी इथे भोतळ मांडला, तुम्हाला बघायला भेटला असेल. अशा लोडिंगच्या गाड्या येतात तर रस्ता खराब होणारच ना. हे बघा हा बघा जिजाऊ हा बघा चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन मी येत राहीन. तर मित्रांनो मला सपोर्ट करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे. अजून तोपर्यंत काही सपोर्ट दिसला नाही, पण सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.